आपण सुरुवात एका खूप सामान्य पण आतून अनेकांना त्रास देणाऱ्या प्रश्नाने करूया. अनेक पुरुषांच्या मनात हा प्रश्न पुन्हा पुन्हा येत असतो की आपण पुरेसे आहोत का, आपल्यामध्ये काही कमी आहे का, आणि सर्वात जास्त म्हणजे महिलांना खऱ्या अर्थाने समाधान मिळण्यासाठी पुरुषाचा साईज किती असावा. हा प्रश्न फक्त कुतूहलातून येत नाही, तर अनेक वेळा तो असुरक्षिततेतून, तुलना करण्याच्या सवयीमधून आणि समाजात पसरलेल्या चुकीच्या समजुतींमधून तयार होतो. विशेषतः इंटरनेट, सोशल मीडिया आणि काही प्रकारच्या व्हिडिओंमुळे लोकांच्या मनात एक वेगळीच प्रतिमा तयार होते, जी वास्तवाशी फारशी जुळत नाही. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे की मानवी शरीर आणि त्याचं कार्य इतकं साधं नाही की ते फक्त एका मापाने ठरवता येईल. महिलांना मिळणारा आनंद हा फक्त शारीरिक मापावर अवलंबून नसतो. प्रत्यक्षात तो अनेक घटकांच्या एकत्रित परिणामावर आधारित असतो. भावना, मानसिक कनेक्शन, सुरक्षिततेची भावना, विश्वास, संवाद आणि योग्य पद्धतीने दिलेला स्पर्श, या सगळ्या गोष्टी मिळून अनुभव तयार होतो. बऱ्याच वेळा पुरुष स्वतःची तुलना इतरांशी करतात. मित्रांमध्ये होणाऱ्या चर्चा, सोशल मीडियावर दिसणाऱ्या गोष्टी किंवा काही अतिशयोक्तीपूर्ण गोष्टींमुळे त्यांना वाटायला लागतं की जर त्यांचा साईज एखाद्या ठराविक मापापेक्षा कमी असेल तर ते आपल्या पार्टनरला समाधान देऊ शकणार नाहीत. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. विज्ञान आणि वास्तव दोन्ही सांगतात की महिलांच्या शरीरात सुरुवातीच्या भागातच जास्त संवेदनशीलता असते. म्हणजेच खोलपर्यंत जाणं हेच आनंदाचं एकमेव कारण नाही. इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी की महिलांचा अनुभव हा फक्त शारीरिक नसतो, तो मानसिक आणि भावनिक स्तरावरही तितकाच महत्त्वाचा असतो. जर एखाद्या महिलेला तिच्या पार्टनरसोबत सुरक्षित वाटत नसेल, तिला समजून घेतलं जात नाही असं वाटत असेल, किंवा तिच्या भावना दुर्लक्षित केल्या जात असतील, तर फक्त शारीरिक गोष्टींनी तिला पूर्ण समाधान मिळणं कठीण असतं. याउलट जर तिच्या भावना समजून घेतल्या गेल्या, तिच्या सोयीचा विचार केला गेला आणि तिला महत्त्व दिलं गेलं, तर साध्या गोष्टींमधूनही ती जास्त आनंद अनुभवू शकते. अनेक पुरुष एक मोठी चूक करतात आणि ती म्हणजे ते संपूर्ण लक्ष फक्त परफॉर्मन्सवर केंद्रित करतात. त्यांना वाटतं की जास्त वेळ टिकणं, जास्त ताकद दाखवणं किंवा काहीतरी वेगळं करणं हेच महत्त्वाचं आहे. पण प्रत्यक्षात महिलांसाठी अनुभवाचा दर्जा हा त्या क्षणात असलेल्या कनेक्शनवर अवलंबून असतो. जर त्या क्षणात दोघांमध्ये योग्य समज आणि ताल असेल तर अनुभव नैसर्गिकरित्या चांगला होतो. याच ठिकाणी आत्मविश्वासाची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. जर एखादा पुरुष सतत स्वतःबद्दल शंका घेत असेल, स्वतःला कमी समजत असेल, तर त्याचा थेट परिणाम त्याच्या वागणुकीवर होतो. तो नैसर्गिकपणे वागू शकत नाही, सतत विचार करत राहतो आणि त्यामुळे अनुभवावर परिणाम होतो. आत्मविश्वास म्हणजे फक्त बाहेरून दाखवणं नाही, तर आतून स्वतःला स्वीकारणं आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे महिलांना काय आवडतं हे एकाच नियमाने ठरत नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, तिच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, तिचं शरीर वेगळं असतं आणि तिचा अनुभव घेण्याचा दृष्टिकोनही वेगळा असतो. त्यामुळे एकच गोष्ट सगळ्यांसाठी लागू होईल असं नाही. म्हणूनच संवाद खूप महत्त्वाचा ठरतो. बऱ्याच वेळा लोक या विषयावर बोलायला कचरतात. त्यांना वाटतं की हे बोलणं ऑकवर्ड आहे किंवा त्यातून काही गैरसमज होऊ शकतात. पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरशी मोकळेपणाने बोलता, तिच्या आवडीनिवडी समजून घेता, तेव्हा अनेक गोष्टी सोप्या होतात, गैरसमज कमी होतात आणि तुम्हाला काय सुधारायचं आहे हे स्पष्ट होतं. आता आपण थोडं अधिक खोलात जाऊन पाहूया की साईजबद्दल इतका गैरसमज का निर्माण झाला आहे. यामागचं एक मोठं कारण म्हणजे अवास्तव अपेक्षा. जे काही लोक स्क्रीनवर पाहतात ते वास्तव नसतं. त्या गोष्टी अनेक वेळा एडिट केलेल्या असतात, अतिशयोक्तीपूर्ण असतात आणि त्यांचा उद्देश फक्त मनोरंजन असतो. पण लोक त्या गोष्टींना वास्तव मानतात आणि स्वतःची तुलना त्याच्याशी करायला लागतात. ही तुलना हळूहळू आत्मविश्वास कमी करते. माणूस स्वतःवर शंका घ्यायला लागतो आणि त्याला वाटायला लागतं की तो पुरेसा नाही. ही भावना इतकी वाढू शकते की त्याचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर, नातेसंबंधांवर आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. म्हणूनच या चुकीच्या समजुतींपासून दूर राहणं खूप महत्त्वाचं आहे. याउलट जर आपण वास्तव समजून घेतलं आणि योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. महिलांसाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्यांना कसं वाटतं. त्यांना आदर मिळतो का, त्यांना ऐकलं जातं का आणि त्यांना सुरक्षित वाटतं का. या गोष्टी जर योग्य असतील तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप नीट होतात. फोरप्लेचा मुद्दा इथे खूप महत्त्वाचा ठरतो. अनेक पुरुष याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याला फारसा वेळ देत नाहीत. पण प्रत्यक्षात हा अनुभवाचा एक खूप महत्त्वाचा भाग असतो. जेव्हा तुम्ही वेळ घेता, शांतपणे पुढे जाता आणि तुमच्या पार्टनरला त्या क्षणासाठी तयार करता, तेव्हा अनुभव अधिक नैसर्गिक आणि आनंददायक बनतो. घाई करणं ही सगळ्यात मोठी चूक असते, कारण त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही तयार होत नाहीत. यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते आणि पूर्ण समाधान मिळत नाही.
याउलट संयम ठेवला, वेळ दिला आणि एकमेकांना समजून घेतलं तर अनुभव खूपच चांगला होतो. निरीक्षण करण्याची सवयही तितकीच महत्त्वाची आहे. तुमचा पार्टनर काय अनुभवतो आहे, त्याची प्रतिक्रिया काय आहे, हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. हे नेहमी शब्दांमधून व्यक्त होत नाही, पण शरीराची भाषा खूप काही सांगत असते. जर तुम्ही हे संकेत ओळखायला शिकलात तर तुम्ही तुमचा अप्रोच बदलू शकता. तसंच मानसिक स्थिती देखील खूप महत्त्वाची असते. जर एखादा व्यक्ती तणावाखाली असेल, खूप विचार करत असेल किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल तर त्याचा परिणाम अनुभवावर होतो. म्हणूनच मानसिक आरोग्य सांभाळणं, स्वतःला शांत ठेवणं आणि वर्तमानात राहणं गरजेचं आहे. जीवनशैली देखील इथे महत्त्वाची भूमिका बजावते. योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यामुळे शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहतात. याचा थेट परिणाम आत्मविश्वासावर आणि एकूणच अनुभवावर होतो. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की परिपूर्ण असं काही नसतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि प्रत्येक अनुभव वेगळा असतो. त्यामुळे एखाद्या ठराविक मापदंडावर स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. तुमची किंमत ही फक्त एका गोष्टीवर ठरत नाही. तुमचं वागणं, तुमची समज, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा दृष्टिकोन हेच तुमचं खरं बलस्थान आहे. जर तुम्ही या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर साईजसारख्या गोष्टींचं महत्त्व आपोआप कमी होतं. आता आपण त्या गोष्टींच्या अधिक खोलात जाणार आहोत ज्या प्रत्यक्षात महिलांच्या अनुभवाला आकार देतात. मागे व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा गैरसमज दूर केला की साईज हेच सर्व काही नाही. पण आता प्रश्न येतो की जर साईज महत्त्वाचा घटक नाही तर मग नेमकं काय आहे जे महिलांना समाधान देतं? याचं उत्तर थोडंसं गुंतागुंतीचं आहे, कारण ते एका गोष्टीवर अवलंबून नसून अनेक स्तरांवर तयार होतं. महिलांसाठी जवळीक म्हणजे फक्त एक शारीरिक क्रिया नसते. ती एक भावना असते, एक अनुभव असतो, ज्यामध्ये मानसिक, भावनिक आणि शारीरिक या तिन्ही गोष्टींचा समतोल असतो. अनेक पुरुष ही गोष्ट दुर्लक्षित करतात आणि थेट शारीरिक भागावर लक्ष केंद्रित करतात. पण प्रत्यक्षात अनुभवाची सुरुवात मनापासून होते. जर मन तयार नसेल तर शरीर पूर्णपणे प्रतिसाद देत नाही. सगळ्यात आधी आपण भावनिक कनेक्शनबद्दल बोलूया. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये विश्वास असतो, एकमेकांबद्दल आदर असतो आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी असते तेव्हा अनुभव नैसर्गिकपणे चांगला होतो. महिलांना हे खूप महत्त्वाचं वाटतं की त्यांचा पार्टनर त्यांना फक्त शारीरिक दृष्टिकोनातून पाहत नाही तर एक व्यक्ती म्हणूनही समजतो. जेव्हा तिला असं वाटतं की तिच्या भावना महत्त्वाच्या आहेत तेव्हा ती अधिक आरामात आणि खुलेपणाने त्या अनुभवात सहभागी होते. अनेक वेळा पुरुषांना वाटतं की ते जे करत आहेत ते पुरेसं आहे, पण त्यांनी कधीच विचार केलेला नसतो की त्यांच्या पार्टनरला खरंच काय वाटतंय. इथेच संवादाची गरज निर्माण होते. जर तुम्ही विचारलंच नाही की तिला काय आवडतं, काय आवडत नाही, तर तुम्हाला कधीच कळणार नाही की तुम्ही योग्य दिशेने जात आहात की नाही. संवाद हा फक्त शब्दांपुरता मर्यादित नसतो. तो तिच्या प्रतिक्रियांमध्ये, तिच्या हालचालींमध्ये आणि तिच्या शरीराच्या भाषेतही दिसतो. आता आपण त्या मुद्द्याकडे वळूया जो अनेकदा दुर्लक्षित राहतो, आणि तो म्हणजे सुरुवात कशी केली जाते. अनेक पुरुष थेट मुख्य गोष्टीकडे जाण्याचा प्रयत्न करतात, पण इथेच सगळ्यात मोठी चूक होते. महिलांसाठी सुरुवातीचा वेळ खूप महत्त्वाचा असतो. हा वेळ तिच्या मनाला आणि शरीराला त्या अनुभवासाठी तयार करतो. जर हा टप्पा योग्य प्रकारे पार पडला नाही तर पुढचा अनुभव तितकासा समाधानकारक होत नाही. हळूहळू पुढे जाणं, वेळ घेणं आणि त्या क्षणाचा आनंद घेणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही घाई करता तेव्हा तुम्ही फक्त एक प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करता, पण जेव्हा तुम्ही शांतपणे आणि लक्षपूर्वक पुढे जाता तेव्हा तुम्ही एक अनुभव तयार करता आणि हा फरक खूप मोठा असतो. तसंच लक्ष देणं ही एक महत्त्वाची कला आहे. तुमचा पार्टनर काय अनुभवतो आहे, तिची प्रतिक्रिया काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. अनेक वेळा ती थेट काही सांगत नाही, पण तिच्या हालचाली, तिचा श्वास, तिचं वागणं हे सगळं खूप काही सांगत असतं. जर तुम्ही हे संकेत ओळखले तर तुम्ही तुमचा अप्रोच बदलू शकता आणि अनुभव अधिक चांगला बनवू शकता. एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्फर्ट. जर एखाद्या महिलेला कम्फर्टेबल वाटत नसेल तर ती पूर्णपणे त्या क्षणात सहभागी होऊ शकत नाही. तिच्या मनात जर भीती, तणाव किंवा अस्वस्थता असेल तर ती नैसर्गिकपणे प्रतिक्रिया देऊ शकत नाही. त्यामुळे तिच्यासाठी सुरक्षित आणि आरामदायक वातावरण तयार करणं खूप गरजेचं आहे. हे फक्त जागेवर अवलंबून नसून तुमच्या वागणुकीवरही अवलंबून असतं. आदर हा इथे खूप महत्त्वाचा घटक आहे. जर तुम्ही तिच्या मर्यादा समजून घेतल्या, तिच्या सोयीचा विचार केला आणि तिच्या भावना लक्षात घेतल्या तर ती अधिक आरामात राहते. यामुळे अनुभव अधिक सकारात्मक बनतो. उलट जर तिच्यावर दबाव टाकला गेला किंवा तिच्या भावना दुर्लक्षित केल्या गेल्या तर अनुभव नकारात्मक होऊ शकतो. आता आपण एका खूप महत्त्वाच्या पण कमी बोलल्या जाणाऱ्या मुद्द्याकडे वळूया आणि तो म्हणजे मानसिक तयारी. महिलांसाठी मानसिक तयारी खूप महत्त्वाची असते. जर तिचं मन त्या क्षणासाठी तयार नसेल तर शरीर पूर्णपणे प्रतिसाद देत नाही.
त्यामुळे तिला वेळ देणं, तिच्याशी बोलणं आणि तिला आरामात वाटेल असं वातावरण तयार करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा पुरुष स्वतःच्या परफॉर्मन्सवर इतकं लक्ष केंद्रित करतात की ते त्यांच्या पार्टनरच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं की त्यांनी काही विशिष्ट गोष्टी केल्या की सगळं ठीक होईल. पण प्रत्यक्षात अनुभव हा एक संवाद असतो, एक इंटरॅक्शन असतो ज्यामध्ये दोघांची भूमिका असते. जर तुम्ही फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही त्या अनुभवाचा अर्धाच भाग समजत आहात. याच ठिकाणी पेशन्स खूप महत्त्वाची ठरते. प्रत्येक व्यक्तीचा वेग वेगळा असतो. काही लोक पटकन तयार होतात तर काहींना वेळ लागतो. जर तुम्ही हा फरक समजून घेतला आणि त्यानुसार स्वतःला ॲडजस्ट केलं तर अनुभव अधिक चांगला होतो. पण जर तुम्ही एकाच गतीने सगळं करण्याचा प्रयत्न केला तर काहीतरी कमी राहिल्यासारखं वाटू शकतं. आणखी एक गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. एकदा चांगला अनुभव देणं वेगळं आणि प्रत्येक वेळी तो मेंटेन करणं वेगळं. यासाठी सतत प्रयत्न करणं गरजेचं आहे. स्वतःला सुधारत राहणं, नवीन गोष्टी शिकणं आणि आपल्या पार्टनरला समजून घेणं हे सगळं महत्त्वाचं आहे. आता आपण थोडं लाईफस्टाईलबद्दल बोलूया. अनेक लोकांना वाटतं की या गोष्टींचा काही संबंध नाही, पण प्रत्यक्षात लाईफस्टाईलचा खूप मोठा परिणाम होतो. जर तुमचं शरीर थकलेलं असेल, तुम्ही तणावाखाली असाल किंवा तुम्ही स्वतःची काळजी घेत नसाल तर त्याचा परिणाम तुमच्या परफॉर्मन्सवर होतो. योग्य आहार, व्यायाम आणि झोप यामुळे तुमचं शरीर आणि मन दोन्ही मजबूत राहतात. तसंच आत्मविश्वास पुन्हा एकदा इथे महत्त्वाचा ठरतो. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, शांत राहिलात आणि नैसर्गिकपणे वागलात तर अनुभव खूप चांगला होतो. पण जर तुम्ही सतत स्वतःबद्दल शंका घेत राहिलात तर तुम्ही त्या क्षणाचा आनंद घेऊ शकत नाही. एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपेक्षा. अनेक वेळा लोक अवास्तव अपेक्षा ठेवतात आणि जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा निराशा येते. त्यामुळे वास्तव समजून घेणं आणि योग्य अपेक्षा ठेवणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक अनुभव वेगळा असतो आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळतं. शेवटी आपण पुन्हा एकदा त्या मूळ प्रश्नाकडे येतो. महिलांना नेमकं काय आवडतं? याचं एकच उत्तर नाही, पण काही गोष्टी निश्चित आहेत. त्यांना समजून घेणारा पार्टनर आवडतो, त्यांना आदर देणारा पार्टनर आवडतो आणि त्यांना कम्फर्टेबल वाटेल असं वातावरण देणारा पार्टनर आवडतो. या गोष्टी जर योग्य असतील तर बाकी सगळं आपोआप नीट होतं. मित्रांनो, चॅनल नवीन असल्यामुळे सबस्क्राईब करूनच जावा.